सदर आज वाडगाव आनंद या ठिकाणी पिंपळगाव जोगा जो कॅनॉल आमच्या गावामधून गेला आहे, त्या पिंपळगाव जोगा कॅनॉलवरून जी ही मंडळी आपल्याला पाणी देत असतात, त्या पाण्याची आमची वडगाव आनंद गावची 23-24ची सन 2023-24ची पाणीपट्टी रुपये 1,86,000 रुपये ही पाणीपट्टी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे गोळा करून गावच्या वतीने 23-24ची पाणीपट्टी आपण या ठिकाणी पंदेराव साहेब आहेत, त्यांचे सहकारी सगळी मंडळी आलेली आहे, यांना आपण एक रकमी देत आहोत. गेले 3 वर्ष सातत्याने, बरोबर ना, गेले 3 वर्ष सातत्याने वडगाव आनंद ग्रामस्थ एकत्रितपणे पाणीपट्टीचे पैसे या ठिकाणी पिंपळगाव जोगा विभागाला देत असतात आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी हे 1,86,000 रुपये आज तुमच्या ताब्यात देतो. याच्या पाणीपट्टीच्या पट्ट्या आपण या ठिकाणी आम्हाला एक 8-10 दिवसात 15 दिवसात द्यायच्या ते. पण तुम्हाला मंडळींना विनंती आहे की तुम्ही मंडळी आम्हाला वडगाव आनंद गावाला विशेष करू की पाणी देताना कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नका, आमच्या लोकांना त्रास देऊ नका, वेळेत आणि आम्हाला पाहिजे तेवढंच पाणी द्या, अधिकचं पाणी नको पण वेळेत पाणी द्या. दुसरी गोष्ट अशी आहे की मी या व्हिडिओच्या माध्यमातून या पिंपळगाव जोगा कॅनॉलला जे काही प्रवाहीचे लाभार्थी असतील किंवा उपसाचे लाभार्थी असतील सगळ्यांना विनंती करतो की जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एक विचाराने पाणीपट्टी आणि पाण्याची मागणी जर अधिकची केली तर आपलं जे पाणी आहे, आपल्या तालुक्यातली जी 5 धरणं आहेत, आपण म्हणतो आपल्या तालुक्यात 5 धरणं आहेत पण आपल्याला पाणी मिळत नाही, पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे त्याची सगळ्यात महत्त्वाची ती पाणीपट्टी, मागणी अर्ज. आपण जास्तीचे मागणी अर्ज भरा, पाणीपट्टी वेळेत भरा. गावाने एकत्र येऊन जर असा विचार केला तर वडगाव आनंदसारखं इतर ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी पाणीपट्टी गोळा करून जर दिली तर या डिपार्टमेंटला आपल्याला प्रथमतः पाणी द्यावंच लागेल, नंतर बाकीच्यांचा विचार होईल असं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की वडगाव आनंदला पाणी वेळेत आणि मुबलक द्या. धन्यवाद.